हाय फ्रेंड्स, हाय दिस इज अबुली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबुली. स्टडी विथ अबुली फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्क्वेअर काढणे. 11 to 20 पर्यंतचे जेवढे नंबर आहेत त्याचा स्क्वेअर कसा काढायचा एका न्यू ट्रिकने आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. आणि कसल्या वेळ न घालवता आपल्या ह्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्याला स्क्वेअर काढायचे 11 to 20 पर्यंतचे. तर फर्स्टली आपण 11चा स्क्वेअर काढूया. बघा, 11 स्क्वेअर. दोन लाईन याप्रमाणे ड्रॉ करते. पहिले 1चा स्क्वेअर लिहिते 0 1. ह्या दुसऱ्या स्क्वेअर 1चा स्क्वेअर लिहिते 0 1. दोघांची स्क्वेअर लिहून घेतल्या तर सिंगल नंबर येतो म्हणून मी सिंगल नंबर लिहितो 0 1 0 1 याप्रमाणे. म्हणजे या नंबरच्या आधी 0 0. त्यानंतर काय करायचं, या 1 नी 1 ला, या 1 नी 2 ला, म्हणजे या तिघांची मल्टिप्लिकेशन करायची. या तिघांची मल्टिप्लिकेशन येते, ती येते 0 2. 1 मल्टिप्लिकेशनला 1, 1 मल्टिप्लिकेशनला 2 2. 2 न लिहिता आपण 0 2 लिहायचं आणि हे 0 2 मी इथे लिहिणार. बघा, 1 0 + 2 2, 1 + 0 1 0. आणि जो स्टार्टिंगला 0 येतो त्याला मिनिंग नाही, तो लिहायचा नाही. बघा, आपला आन्सर आलेला आहे 121. अशा प्रकारे आपण छानपैकी 11चा स्क्वेअर काढलेला आहे 121. ह्यानंतर आपण पेलचा बघूया. बघा, मी इथला नंबर चेंज करते, हे चेंज करते, हे चेंज करते आणि हे चेंज करते. बघा, आणि हे पण 12चा स्क्वेअर काढायचा मला. प्रोसेस सेम. 1चा स्क्वेअर 0 1, 2चा स्क्वेअर येतो 4, म्हणजे याला आपण 0 4 लिहितो. तिघांची मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लिकेशनला 2 2, 2 मल्टिप्लिकेशनला 2 0 4. हे 0 4 इथे लिहायचं. 4 0 + 4 4, 1 + 0 1, हा 0 0 लिहायचं असते. बघा, आलेला आन्सर आहे 144. जसं आपण 12चा काढला आपण त्याप्रमाणे 13चा काढूया. बघा, मी इथे लिहिते 13 लिहिते, इथली व्हॅल्यू चेंज करते, इथली व्हॅल्यू चेंज करते आणि हे चेंज करते. बघा, 13. 1चा स्क्वेअर 0, 3चा स्क्वेअर 9, त्याला आपण 0 9 म्हणून लिहितो. तिघांची मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लिकेशनला 3 3, 3 मल्टिप्लिकेशनला 2 6 0 6. इथे लिहिते 0 6. बघा, 9 9, 0 + 6 6, 1 + 0 1, हा 0. इथून द्यायचं 169. 169. बघा, अशा प्रकारे आपण स्क्वेअर काढले. आता 14चा स्क्वेअर काढू. इथला नंबर चेंज होणार. फॉर प्रोसेस सेम. इथले नंबर चेंज. बघा, इथला नंबर का चेंज होईल, इथलं का मिळायचं केलं. बघा, परत एकदा सांगते. 1चा स्क्वेअर 0 1, 4चा स्क्वेअर येतो 16. 2 डिजिटवाला नंबर आहे म्हणून मी हे इथला कॅन्सल केलं. तिघांची मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लिकेशनला 4 4, 4 मल्टिप्लिकेशनला 2 8, हे 0 8. बघा, 6 1 + 8 9 1. 0 लिहिणारच नाही आता. आन्सर आलेला 196. बघा, नंबर चेंज, हे चेंज, हे चेंज. बघा, प्रोसेस सेम. आपण सगळ्या नंबरचे स्क्वेअर काढणार आहोत. इथे लिहिते 5. 1चा स्क्वेअर 0 1, 5चा स्क्वेअर 25. तिघांची मल्टिप्लिकेशन येतं 10. 2 डिजिटवाला नंबर आहे त्याच्यामुळे इथे 0 लिहायची आवश्यकता नाही. इथे लिहिणार मी याप्रमाणे. 1 इथे 0 इथे 5, 2 + 0 2, 1 + 1 2. काय आलेला आपला स्क्वेअर 225. एकदम इझी वेने आपण प्रत्येक नंबरचे स्क्वेअर काढायचे. इथला नंबर चेंज, इथला नंबर चेंज, इथला नंबर चेंज, हे चेंज होणार. बघा, इथे ना 6, हा स्क्वेअर आपण लिहून घेतला. 6चा स्क्वेअर येतो 36. तिघांची मल्टिप्लिकेशन येते 12. 2 डिजिट नंबर आलेला आहे. बघा, 6 इथे 5 इथे, 1 + 1 2, 256 स्क्वेअर काढलेला एकदम इझी वेने आणि का न्यू ट्रिकने. इथला नंबर चेंज होणार, हे चेंज आणि हे सगळं चेंज होणार. बघा, स्क्वेअर दिलेला आता 17चा स्क्वेअर काढायचा आहे. 1चा स्क्वेअर दिलेला आहे, 7चा स्क्वेअर येतो 49. तिघांची मल्टिप्लिकेशन येते 14. बघा, मी इथे लिहिते 14. 9 4 + 4 8, 2 1 + 1 2, 2 8 9. हा 0 लिहायची आवश्यकता नाही. 2 8 9. बघा, आपल्याला 18चा स्क्वेअर काढायचा आहे.
इथला नंबर चेंज, हे चेंज होईल, हे चेंज होईल, प्रोसेस सेम. याचा स्क्वेअर 0 1 आहे, 0 1 8चा स्क्वेअर 64. तिघांची मल्टिप्लिकेशन येते 16. इथे लिहिणार मी 4 6 + 6 12. 2 इथे 1 कॅरी 1 + 1 + 1 3. आलेला आहे स्क्वेअर 324. बघा एकदम इझिली विदिन सेकंद आपण सगळ्यांचे स्क्वेअर काढायचे. आपल्याला आता 19चा स्क्वेअर काढायचा आहे. कशाचा स्क्वेअर काढायचा आहे? 19चा स्क्वेअर. इथला नंबर चेंज होणार, इथली व्हॅल्यू सेम. 9चा स्क्वेअर काय येतो? 81. तिघांची मल्टिप्लिकेशन येते 18. ही लिहिणार मी इथे याप्रमाणे 1 8 + 8 16. 1 कॅरी 1 + 1 + 3. इथे लिहिणार 3. 0 लिहायची आवश्यकता नाही. आन्सर आलेला आहे 361. यानंतर आपण बघूया 20चा स्क्वेअर. 20चा स्क्वेअर बघा 20च्या स्क्वेअरसाठी हे का चेंज केलं? इथले नंबर चेंज केले कारण की इथला पहिले इथे 1 होता तर इथे 2 झालेला आहे. बघा 2चा स्क्वेअर 4, याला आपण 04 लिहिणार. 0चा स्क्वेअर 0, म्हणजे तिथे आपण डबल 0 लिहायचे. तिघांची जी मल्टिप्लिकेशन येते काय येणार? 2 मल्टिप्लिकेशन 0, 0 मल्टिप्लिकेशन 2 0, म्हणजे 0 0च येणार. आणि हे 0 मी कुठे ठेवणार? इथे याप्रमाणे 0 0 4. 4 + 0 4. आता इथे ॲडिशन करतोय. आता हा 0 आहे इथे लिहिला किंवा नाही लिहिला तरी फरक पडत नाही, त्याला मिनिंग नाही. आपला आन्सर आलेला आहे बघा 400. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण इझी वेने हे स्क्वेअर कसे काढायचे बघितलेलं आहे. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.